आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या जमलेल्या मातानो, माझ्या पितानो, माझ्या लेकरानो, माझ्या लेकीनो आणि माझ्या युवकानो लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आली, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये, पण कुठेतर आमच्या मधला माणूस आणि आमच्या मधला माणूस आणि माणुसकी हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज हे 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेतो, आपल्या हत्तीसारख्या बापाला लाचार करतं. आई बापाने फक्त मोबाईल नाही दिला म्हणून आमची लेकरं आत्महत्या करू लागली. का बरं? कारण आमच्या मधला माणूस कुठेतर हरवत चालला. मार्गांच्या ढिगा आम्ही रचले, पण संस्कार कुठेतर आम्ही पायाखाली घेऊ लागलो. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. माझ्या लेकरानं निमित्त आहे गणपती बाप्पांचा, पण आज तुझ्या मधला माणूस जागा झाला पाहिजे बोला, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. हे बघ, ही माती कोणाची याचाच विसर आमच्या लेकरांना पडू लागला. ही माती कोणाची? ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती हे माझ्या छत्रपती शिवाजी राजांची, ही माती हे माझ्या 23 वर्षाच्या भगतसिंगांची. हे बोलाना, कोण छत्रपती शिवाजी राजे? अगोदर आपल्या काळजामध्ये पेरून घ्या. कोण छत्रपती शिवाजी राजे? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. हे पोरानो, मग आज ही या मातीमध्ये लेकीवरती अत्याचार का? आज हे माझं लेकरं व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकताय का? आज हे माझं लेकरं आई बापाच्या आबरूचे लक्तर वेशीवरती का टांगतं? कारण पोरानो, आमच्या मधला माणूस कुठेतर हरवत चालला. म्हणून आजचा 1 तास पोरा हे कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. तो बदल म्हणजे आजचा हा 1 तास आहे. हे पोरा बघ, आणि हा जर बदल जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. पोरानो, या परिवर्तनाच्या सुरुवातीला गणपती बाप्पाच्या साक्षीनं माझ्या मुखातून नाव निघालं होतं, माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊची जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून अगदी गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून आपल्या कानापर्यंत पोहोचली. हे पोरानो, जय जयकार झाला माझ्या मातानो, माझ्या बंधूनो, पण अंतरंगापासून झाला नाही, बेंबीच्या देठापासून झाला नाही. इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमुळे मी घडलो, ज्या धर्माने मला घडवलं, ज्या राष्ट्राने मला घडवलं, त्या राष्ट्राचा जय जयकार अंतरंगापासून झाला पाहिजे, बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. आई वडिलाची पुण्य आहे, लक्षात घ्या. आज माझा 1 कोटीचा बंगला आहे, 40 लाखाची गाडी आहे, अंगावरती माझ्या 10 तोळ सोनं आहे, माझ्या बायकोला मी अगदी सोन्याने मडवलेलं आहे, माझी पोरा उच्च शिक्षणासाठी आज मोठमोठ्या शिक्षण संस्थेमध्ये शिकतायत. का? कारण माझ्या बापामुळं, माझ्या आईमुळं, माझ्या बापाची माझ्या आईची पुण्याई फळाला आली, म्हणून हे सगळं काही मिळवलं. मग लक्षात घ्या पोरानो, त्या आई बापाच्या पुण्याईने एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. त्या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज घ्यायचं, छत्रपतींच्या चेहऱ्यावरचं तेज, माझ्या गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावरचं तेज आपल्या चेहऱ्यावरती आलं पाहिजे. सगळी बंधनं तोडून टाकायची, अगदी लहान मूल व्हायचं आणि जय जयकार असा झाला पाहिजे. हा सारा विचार मंच अगदी दुमदुमून गेला पाहिजे, एवढ्या जोरात जय जयकार करायचा, सगळी बंधनं तोडून टाकायची, 1 वर्षाचं व्हायचं आणि जय जयकार असा झाला पाहिजे. आजचा हा 1 तास ऐतिहासिक, परिवर्तनशील, परिवर्तनवादीच ठरला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे, चेहऱ्यावरती एक तेज घ्यायचा आहे. बाबा सगळ्यांचा जय जयकार घे, अखंड सगळ्या जिल्ह्यानं माझ्या बघितला पाहिजे, जोरामध्ये जय जयकार, हात जोरात आणि बेंबीच्या देठापासून जय म्हणायचं.
आलं का लक्षात सगळ्यांनी? हा चला. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पवनसूत्र हनुमान के, बजरंग बली के. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली घ्या आणि मातानो बघा आता एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, लवकर मैत्रिणीकडे बघा कसा चेहऱ्यावर तेज आलं की नाही. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली सा काय उपयोग झाला का? नुसतंच नवऱ्याला म्हणताय अहो मी कशी दिसते बघा आणि कशी दिसते बघा. जर नवऱ्यानं तुला खरंच सांगितलं तर लक्षात घे, जर नवऱ्यानं तुला खरंच सांगितलं तर उंदरासारखी मारशील त्याला. अगदी 1 महिना त्याला गिळायला घालायचे नाहीस म्हणून ते तुझ्या नादालाच लागत नाही. ते काय म्हणताय अघ तुझ्यासारखं या भूतलावर कोण सुंदर नाही आणि तू पण आपली मिरवत फिरतीस बघा मी कसे दिसते आणि कसे दिसते. पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव तुझ्या मुखावर आलं, कसं तेज आलं. आज आता एक काम करायचं बघ माते, असंच पळत पळत घराकडे जायचं, टना उड्या मारत घराकडे जायचं. आणि घरी गेल्यानंतर सासू पुढं आली काय करायचं तुला सांगतो. वसंत हंकारे आला आणि फक्त 1 तासाचा आनंद देऊन गेला असं होता कामा नये. एक पळत पळत घराकडे जायचं, सासू पुढं आले की खरं सांगा ग तायड्यानं, गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगा. सासू पुढं आल्यावर कसं करता खरं सांगा. नाक बेडकासारखं फुगवता, नागिनीसारखं फुसफुस 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 करता. नवऱ्याकडे बघून बोट काय हळूहळू मोडता. नवऱ्याच्या कानात सांगता म्हातारी त्या थोरल्याकडे राहत नाही, धाकट्याकडे जात नाही आणि हितच म्हातारी सारखी येते. माझ्या बोक काय काय करता का त्या सासूला. एक आज तसं करायचं नाही. आज घराकडे जायचं, सासू समोर आली, सासूकडे बघायचं आणि सासूला म्हणायचं आत्या माग करायचा. म्हातारीच्या गालाचा एक मुका घेऊन टाकायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली की तिला सोडायची नाही. गणपतीच्या हे सणामध्ये सापडलेली म्हातारी आहे, तिच्या दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुक्का घ्यायचा. आत्या माग माग करायचं. तुझी सगळी लाली म्हातारीच्या गालाला लागली पाहिजे. म्हातारी येड्यागत दिसायला पाहिजे. म्हातारीने लगेच दवा हे दुकानात तुझ्या नवऱ्याला फोन लावला पाहिजे, बाबा लवकर इकडे ये, तुझी बायको कुठे तर कार्यक्रमाला गेलती कशी तरी येड्यागत करायला लागल्या, माझं मुकच घ्यायला लागले, लवकर ये. नवरा घराकडे आला की नवऱ्याकडे पण बघायचं, नाच करायचं. यस माय डार्लिंग आय लव्ह यू माग करायचा. नवऱ्याच्या गालाचा मुका घ्यायचा. नवरा पण खाली पडला पाहिजे. आणि आपल्या मंडळाला सांगितलं पाहिजे वर्षातून एकदा नाही, प्रत्येक महिन्यातून एकदा गणपती बसवायचा आणि असलं व्याख्यान आणायचं. कारण आमचं धोत्र्याचं फुल आज घरात गुलाब झालेला आहे. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. असं आणि असंच मातानं तुम्ही आनंदी राहायचं लक्षात घ्या. कारण तुम्हाला सांगू का आनंद हा आपल्या जीवनाचा स्थायी भाव आहे. लक्षात घ्या. ज्याच्या आयुष्यात आनंद नाही हा त्याला काही मिळालं नाही. म्हणून मी नेहमी सांगतो की ते संकट येऊ देत, आपण मात्र आनंदी राहायचं. 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो मातानो, 20-20 हजार. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचासिद्धी छत्रपतींच्या आणि मातानो तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. लक्षात घ्या. अखंड राष्ट्रभर परिवर्तन करत मी फिरत असतोय. लेकरांना आई बाप समजावून सांगत असतोय. मागच्या महिन्यामध्ये एक असा किस्सा घडला. कारण इयत्ता 1ली ते 4थीची ही कार्टी मगाशी मी रागवून घालवली. ही अखंड 20-20 हजार प्रेक्षक, झाडावरचा पक्षी उठू देत नाही. पण ही जर कार्टी माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात. कारण ही पोरं कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं यांनी पाडली. कीर्तनकारांच्या तोंडाला तर फेस आणला यांनी. शिक्षक तर घड्याळ लावून शाळेत बसतंय, कार्ट घरला कधी जातंय. आणि घरात खरं सांगा, शपथ आहे गणपती बापाची, घरात आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जातंय. मे महिना त्या आईला नको वाटतो. कारण 24 तास बोकांडी कार्ट तिच्या, मम्मी शिलाले, मम्मी इकडे चालेल, मम्मी तिकडे चाल. मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरीला खाली कोकणामध्ये माझं व्याख्यान होतं. मस्त अशा अंगठ्या बिंगट्या घालून असा मी बसलेलो होतो. आणि एक माता अशी पर्स लावून डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिने काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, सगळ्या कॉलेज
कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणतं का तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट इयत्ता 1 ते 4 माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मी म्हणलं एक काम कर माते, एक बस घेऊन ये, त्या बसमध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पाहिजे तर आजचं मानधन मी तुला देतो, पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायची नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढं बसवत नाही, मागं बसवली तर चालतील का? मग मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे माझ्या मागं बसव, पण माझ्यापासून 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. जर का कार्ट्याने दंगा केला माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला करून गेलं. म्हणलं वसंतराव बसा बोंबलत आता, संपलं तुमचं व्याख्यान. मग मातानं आज फक्त घरी जायचं बघ. वसंत हंकारे नाव सोशल मीडियावर तुझ्या बंधूचं टाकायचं. हजारो व्हिडिओ असे थै नाचत येतात बघ. असाच खुर्चीवरती उभा असतो, आपल्याला सवयच आहे. आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र आणि धर्म त्यांच्या काळजावरती मी पेरत असतो. व्याख्यान लय रंगलेलं होतं. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय साहेब मागनं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोचला. तुम्ही मेला म्हणून हळूच मागं हात लावला. बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं कार्ट्या कुठं फाटल्या? तर खालनं मला कार्टमध्ये कसं फसवलं, थोबाड फोडेल म्हणलं तुझी. असली कार्टी. एकदा तर पुण्याला ओव्हरफ्लो बसायला जागा नव्हती. काय माता विचार मंचावर येऊन माझ्या शेजारी बसल्या. त्यातली एक माता माझ्या जवळ बसलेली होती. तिच्या मांडीवर गोरोगोमटं एक 4 वर्षाचं कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लय नालायक आणि आगाव होतं. कोर्ट माझ्याकडे बघायचं आणि गालात फुस करून हळूच हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं मम्मी ते मिशीवाला आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यावर मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा 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 वा. जरा लेकराकडे बघितलं, मिशीला जरा हात लावला. म्हणलं काय र माझ्या शोन्या, आवडली काय मिशी? तसं खालनं ओरडलं ए बॉब जरा इकडे ये म्हणलं. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं मी उठलो. आपल्याला काही सण झालं नाही. म्हणलं का ग माते, का माते एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे गे. तर ती माता मला म्हणाली दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 1.5 लिटर पाणी पिलं, परत त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही बघ. माते हा होता विनोद, ही होती गंमत थोडी. हा होता विनोद, ही होती थोडी गंमत. हसण्यातच आयुष्य निघून गेलं, मनोरंजनामध्ये आमचं आयुष्य निघून गेलं. पण मनोरंजन करण्यासाठी तुझ्या समोर आलोय का माते? गणपती बाप्पाचा आदेश आहे, छत्रपतींचा आदेश आहे. आज वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला, असं होता का म्हणे माते? राष्ट्रभर फिरत असतो, फक्त महाराष्ट्र नाही तर अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात देवळातला देव मेला अंतरीचा जागवा देवळातला देव मेला अंतरीचा जागवा रे. कोणता अंतरीचा देव? ज्या देवळामध्ये आम्ही जातो तिथला देव मेलेला आहे. मग अंतरीचा देव कोणता? कोणत्या देवाला जागवायचं याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात या कवळ्या कळ्यान माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी, शेकडो महापुरुष. या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कवळ्या कळ्यान माझी. कोणत्या कवळ्या कळ्या? मातानो, माझ्या समोर बसलेल्या लहान लहान कवळ्या काळ्या, या महाराष्ट्राच्या, या राष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कवळ्या काळ्या. तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला. आज आमच्याकडे सगळं काय आहे, करोडो रुपये आहेत, घर आहे, दार आहे, सगळं काय आहे, समाजामध्ये मान सन्मान आहे, पण लेकरू मात्र माझ्या हातातून निष्ठून निघून चाललं. लेकरू मात्र माझं नाही. म्हणून आज तुमच्या समोर
समोर उभा आहे. वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला असं होता का म्हणे. आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार, तुझ्यामधला माणूस थोडासा जागा करून जाणार. हे म्हणून तुम्हाला सांगतोय, तुमचं वय कितीही वर्षाचा असू दे, हे माझ्या समोर बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, तुझं वय कितीही वर्षाचा असू दे, तुझं वय 50 आहे, तुझं वय 70 आहे, तुझं वय 40 आहे, तुझं वय 10 आहे, तुझं वय 15 आहे, तू व्यवसाय करती, तू घरकाम करती, तू शाळेला जाती, तू कॉलेजला जाती, त्या प्रत्येकाला एक सांगतोय, आज एक काम करायचं पोरानो, पळत पळत घरी जायचं आणि घरात जायचं आणि त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. घरी जायचं आणि त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही लाखो आणि करोडो रुपये कमावले, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आईबापानं आम्हाला जन्म दिला तो आईबाप मात्र आज वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून पोरानं तुम्हाला सांगतो, पळत पळत घरी जायचा भाग, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची भाग आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. आणि जगातलं सगळ्यात मोठं जगातलं सगळ्यात मोठं सत्य, घरी गेल्यानंतर जर त्या घरात दिसल तुला तुझी आई आणि त्या घरात असल तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस ज्याच्या घरामध्ये त्याचा आई बाप आहे. आणि तो आई बाप जर तुझ्यामुळे अगदी आनंदी असेल, सुखी असेल, तर कुबेरापेक्षा सर्वश्रेष्ठ धन पोरा तुझ्या जवळ आहे बघ पोरा. म्हणून तुला सांगतोय, पळत पळत घरी जायचा भाग, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची भाग आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. आज पळत पळत जायचं आणि त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न आम्ही आमच्या आईला विचारू, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ पोरा. पोरी, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, ती हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल. कारण पोरानो 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात तुम्हा मला जन्म देताना. पोरानो, ती टाचा घासत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. ज्या माऊलीनं तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं, 9 महिने फक्त या उदरावरती हात ठेवून तिनं तुमचा अनुभव घेतलेला असतो, तरी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावायला ती माऊली तयार होते. पोरानो, इथं बसलेल्या प्रत्येकाला मी सांगतोय, ती आई तुम्हाला कळाली का? जेव्हा जिवंत होते तेव्हा तरी तुम्हाला कळाली का? आई निघून गेल्यानंतर तरी तुम्हाला ती कळाली का? त्या आईच्या वेदना तुम्हाला कळाल्या का? हे सगळं मी केलं म्हणून ज्या जगाला सांगत सुटलास लेकाच्या, पण लक्षात घे त्या आईची वेदना कधी तुला कळाली होती का? जगातलं सगळ्यात मोठं सत्य सांगतो पोरानो, त्याच माऊलीला तुम्ही म्हणता तुला काय कळतं, तुझ्या वेळचा काळ वेगळा होता, तू गप्प बस. पोरानो, त्या आईला सगळं काही कळतं, म्हणून आज तुम्ही आम्ही इथं जिवंत आहोत. लक्षात घे, 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ पोरा. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते पोरानो. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू आज दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडल, माझं लेकरू आजारी पडल. पोरानो, इथं बसलेल्या त्या प्रत्येकाला त्या माऊलीनं घास भरवलेला आहे. ती आजारी होती, 103 ताप होता, प्रचंड अशक्तपणा होता, तरी सुद्धा पहाटेच्या थंडीमध्ये ती उठली. इथं बसलेल्या प्रत्येकाला तिनं घास भरवला. ती आई तुम्हा आम्हाला कळाली का? नाही कळाली, नाही कळाली. आजकाल तर त्याच आईच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, त्याच आई बापाच्या आबरूची लक्तर आम्ही वेशीवरती टांगू लागलो. अरे आनंदी जीवनाचा महामंत्रच तुम्ही विसरून गेला. फक्त हसणं, हॉटेलमध्ये बाहेर खाणं, कपडे घेणं, सोनं घेणं, मोठं घर बांधणं, प्रचंड बँक बॅलन्स करून ठेवणं, यालाच तुम्ही आनंद समजू लागला. पण हा
आनंद नाही पोरा, हा आनंद नाही बघ, लक्षात घे. म्हणून तुझ्या समोर उभा आहे बघ जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरानो. इथं बसलेल्या प्रत्येकाच्या काळजावरती अगदी छत्रपतींचा आणि माझ्या गणपतीचा बाप्पाचा आशीर्वाद घेऊन पेरतो. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्याजवळ जर कोण पळत आलं असेल, आनंदानं तुझ्याजवळ जर कोण पळत आलं असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतलं असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल पोरा, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे. साला त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? नाही कळाला. याच आईबापाच्या आबरूची लक्तर आम्ही वेशीवरती टांगू लागलो. याच आईबापाला कधी कधी आम्ही टोचून बोलू लागलो. त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता सुद्धा दाखवू लागलो. एकाच घरामध्ये पण तू वेगळं करून खा र बाबा, त्याच बापाला आणि त्याच आईला आम्ही सांगू लागलो. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे पोरानो. हसण्यामध्ये आनंद नसतो रे लेकरा. एकमेकाच्या कुटुंबातल्या एकमेकाच्या वेदना समजावून घेणं तो खरा आनंद असतो बघ. आणि तेच कुटुंब सगळ्यात जगातलं सर्वश्रेष्ठ कुटुंब असतं पोरा. पोरीनो, तुम्ही तर नालायकानो आई बाबाच्या तोंडावर थुंकू लागला. तुम्ही तुमची ओळख विसरू लागला. बाप तुझ्यासाठी रात्रीचा दिवस करतोय, आई तुझ्यासाठी इकडे झिजती आणि तू तुझी ओळख विसरलीस. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा याच शहरामधला तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवतो, तुझ्या तोंडावर थुंकतो पोरी, आई बापाच्या तोंडावर थुंकतो, तुझ्या शरीराचा उपभोग घेतो, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. का पोरी? कारण तू तुझी ओळख विसरलीस. गणपती बाप्पाची शपथ आहे बघ. आज तुझ्या समोर तुला तुझी ओळख नव्याने करून देतो बघ. छत्रपतींचा आदेश आहे. पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता पुण्याच्या रस्त्यावरून एक माता चालत होती बघ. हातामध्ये एक पिशवी, हातामध्ये एक पिशवी, पिशवीमध्ये एक लुगडं, अंगावरती एक लुगडं, एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. पोरी, त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, वेळ पडली तर मिक्सरमध्ये घालून तुला बारीक करावं पोरी, तुला परदेशामध्ये विकावं पोरी. एवढी स्वस्त तू नाहीस पोरी. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी ओळख आहे. इथं बसलेल्या प्रत्येक बाबाला मी सांगतोय, इथं बसलेल्या प्रत्येक आईला मी सांगतोय, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण सांगा तिला कोणाच्या पोटी तिनं जन्म घेतलेला आहे, सांगा कोणत्या राष्ट्रामध्ये आणि कोणत्या धर्मामध्ये तिनं जन्म घेतलेला आहे, कोणत्या महामानवांच्या विचाराने ती लहानाची मोठी झालेली आहे. सांगा तुमच्या मुलीला. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे पोरा. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं आणि तेच पोरग व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं. पैसा खिशामध्ये आला, नको त्या गोष्टी सुचू लागल्या. नालायकानो, व्यसनाच्या विळख्यामध्ये तुम्ही अडकू लागला. पोरा, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजीराजांची पोरानो. वय वर्ष 32 आहे माझ्या राजाचं. संभाजीराजांना कैद झालेले आहे. 39 दिवस
संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला आहे, प्रचंड वेदना, हे प्रत्येक जखमेतून काळ रक्त टप टप खाली गळत आहे, हे मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे, अमावस्या सुद्धा थरथर कापत होती, पण मृत्यूच्या दारात माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नव्हतं, कारण हे माझ्या राजाच्या डोळ्यासमोर त्यांचा बाप छत्रपती शिवाजी राजा दिसत होता, आपलं स्वराज्य दिसत होतं, आणि त्याच मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा, हे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे। त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, बाप। पोरानो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का नाही कळाला? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे वाक, आज परिवर्तन झालं पाहिजे, खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाची आरती आज तुझ्या काळजामध्ये पेरून जातो बघ पोरा। हा सुख कधी येतं, ऐक, दुःखाला आपण कधी पायाखाली घेतो, ऐक। त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारला, त्याच माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा, कारण या दुसऱ्याच्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे आपला बाप, या दुसऱ्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे आपलं आयुष्य, सगळं अध्यात्म, या राष्ट्राची परंपरा या दुसऱ्या प्रश्नाच्या तळाला लपलेले आहे। हे पोरांनो, हे त्या आईला दुसरा प्रश्न का विचारायचा? 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या, त्या क्षणाला एका क्षणात कशाचाही विचार न करता तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, सगळं घरदार सोडून दिलं, आपलं बालपण तिनं पायाखाली घेतलं, आणि आई बापाचं नाव मोठं करायचं म्हणून कशाचाही विचार न करता ती तुझ्या बापाबरोबर तिच्या सासरी आली, आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष त्या माऊलीनं स्वतःच्या सुखासाठी काढलं, आणि ज्या क्षणाला तुमचा आमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली, सगळ्या वेदना तिनं आतमध्ये दाबून ठेवल्या, माझं सुख नको, माझं पोरगं हसलं पाहिजे, मला माझं सुख नको, माझा नवरा हसला पाहिजे, मला माझं सुख नको, माझं कुटुंब आनंदी राहिलं पाहिजे। हे पोरानो, हे बघ, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईनं एवढ्या वेदना सहन केल्या, आज पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे, आणि त्या आईला आज दुसरा प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला। आई माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, पण आई 25 वर्ष उलटून गेली, आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग, का ग आई? एवढा प्रश्न फक्त आपण आपल्या आईला विचारायचा, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, हंबरडा फोडल, आपल्या गळ्यामध्ये पडल ती माऊली, तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल, तिच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल, अक्का अक्का करत तिच्या मागं पुढं पळणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल, स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हातानं तिला घास भरवणारा तो बाप तिला डोळ्यासमोर दिसल। अंगावरती एकच लुगडं आहे, अंगावरती एकच लुगडं आहे, 50 ठिकाणी फाटलेलं आहे, 40 ठिकाणी शिवलेलं आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माऊली तिच्या डोळ्यासमोर येईल, तुझी आई हंबरडा फोडून रडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल, आणि तुझी आई तुला म्हणाल, खराय पोरी, खराय पोरी, खराय 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला। हे बरे, तुझा वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होते तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी, पण बोरे आता 25 वर्ष उलटून गेली, आणि आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी, त्याला कारण आहे बघ पोरी, 25 वर्षापूर्वी
यापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादंच वर्ष हे पुरी सासरी आल्यानंतर एखादंच वर्ष हे मी कसं तर काढलं. आणि त्या वर्षातला पहिला महिना पोरी तुझ्या बापासमोर हंबरडा फोडून मी रोज रडत होती. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. रोज आई बाप घरात दिसत होता, आई बापाची किंमत नाही कळाली हो. आता आई बाप दिसत नाही हो, आई बापाची आठवण येते. एकदा आईला मिठी मारून येऊ का, एकदा बापाला कडकडून मिठी मारून येऊ का, सांगा ना हो, सांगा ना हो. एकदा आई बापाला कडकडून मिठी मारून येऊ का, सांगा हो. एकदा माझ्या लहान भावाला भेटून येऊ का. हे पोरी, माझ्या डोळ्यातले अश्रून माझा हंबरडा पाहून तुझा बाप एसटीवरचा पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हो पोरी, आताचा तुझ्या बापाचा बंगला गाडी बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पडक्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ, एका पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो. हे पोरी, तुझा बाप एसटीवरचा पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा 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 तुझ्या आईला भेटून ये, तुझ्या बापाला भेटून ये. पण लक्षात ठेव ग, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. रोज रोज तुला आता जाता येणार नाही बघ. आणि रोज रोज जायचं असेल तर कायमच तिकडं निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ. हे पोरी, एकीकडं आई बाप होता, एकीकडं माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. काही करावं मला कळत नव्हतं बघ. हे पोरी, हे तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटीमध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचं ते लहान लेकरू अक्का अक्का करत माझ्या समोर येतं आणि त्याच्या गालाचा मुका घेऊन 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातामध्ये ठेवते. हे पोरी, तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होती बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटीमध्ये मी बसत होती बघ, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी, घराच्या अगोदर घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं बोरी. आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणात बापाचं चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण हे पुरी, कारण हे 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 माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती, अंगणातूनच घरामध्ये मी शिरत होते. आबा आबा आबा, उद्या तो मला शाळेत बोलवलंय. आबा आबा आबा, उद्या मला हे पाहिजे. आबा आबा, उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझ्या गालाचं मुख घेत माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी, अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, अरे सकाळी शाळेला गेलंयस, जाताना एवढा डबा घेऊन जातायस. माझ्या लेकरा, तुला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून, कामावरून, दुकानातून, एखाद्या ऑफिसमधून माझा आलेला नुकताच उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परका आणि पोरका असतं बघ पोरी. सगळं जग आपल्याला परका आणि पोरका असतं. कोणी कोणाचं नसतं पोरी, कोणी कोणाचं नसतं. या जगात ज्याला आईबाप नाही त्याला काही नाही बघ पोरी, काही नाही. या लाखोच्या गर्दीत आपण एकटा असतो बघ पोरी. हे म्हणून जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे, स्वतःच्या पायावर उभे राहा. माझ्या बापानं मला शिकवलं. तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटीमध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी हे येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी, घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा
आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानात माझ्या हळूच मला विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. ए माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग, पोर आले की ग आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाचे हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझ्याजवळ माझी माऊली यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि माझी माऊली मला म्हणायची, माझी माऊली मला म्हणायची, पुरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं रे केला की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची, कडा 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 आपल्या कपाळावर मोडायची आणि मला म्हणायची, पोरी चाल के का घरात. ए पुरी, महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पुरी? तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पुरी? तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आत्ता कळालं पुरी. तुझ्या बापाचं हे रूप मी कधीच बघितलं नव्हतं. चाल तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भराव पोरे, चाल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पुरी. ए पुरी 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे. पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस? अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. माझ्या बापाचे हाक आता माझ्या आईच्या कानावर पडत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. आणि माझ्या दोन्ही गालाचा मुका घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत पुरी, काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना एखादं नवीन चप्पल आणून बापाच्या पायात घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना एखादा नवीन शर्ट आणून बापाच्या अंगामध्ये चढवला असता तर किती बरं झालं असतं पुरी. बाप जिवंत असताना थोडंसं तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना
थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवचा एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर जगण मरण एका श्वासाचं अंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. हात जोडून सांगतो पोरानो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो पोरानो, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो. आणि भिंतीवरची आई सकाळपासून कुठं गेला होतास रे, तुझ्यासाठी मी जेवले सुद्धा नाही की अगोदर काहीतरी खाऊन तरी घे माझ्या लेकरा. हा शब्द आपल्याला स्वयंपाकघरातून कधीच आपल्या कानावर पडत नसतो. पोरानो, उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोड रुपये तुम्ही कमवाल. आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही उतलेत आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे पोरा, ज्या देवाचं नाव साला बाप आहे. हे आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आहे. हे पण हा बाप या 21व्या शतकामध्ये आम्हाला कळेना, या विज्ञान युगामध्ये हा बाप आणि ही आई आम्हाला कळेना. पोरीनो, कधी बापाची टाच हातामध्ये घेतली का ग? त्या बापाची टाच कधी तर हातामध्ये घे पुरी. 50 भेगा पडलेल्या असतात तुझ्या बापाच्या टाचला. पाटेच्या थंडीमध्ये तुम्ही जेव्हा झोपलेला होता ना रा अंथरुणामध्ये, तेव्हा तुमचा बाप याच रस्त्यावरून फिरत होता रे, काम करत. आज तुझ्याकडे ब्रँडेड 5 बूट आहेत, पण तुझ्या बापाकडे चप्पल सुद्धा नव्हतं पोरा. टाच ठेवली जमिनीवर की त्या टाचातून रक्ताची चिळकांडी येत होती, पण बाप थांबला नाही, कारण मी थांबलो तर माझं कुटुंब थांबल साला. ए नालायकानं, शिर्डीला गेलो, तिरुपतीला गेलो, पण आमचा घरातला बाप मात्र अजून उपाशीच राहिला. आमच्या घरातल्या बापाला मात्र अजून छत्र नाही राहिला, वृद्धाश्रमामध्ये फिरू लागला. पोरं तर आमची IPLच्या रना मोजू लागली. यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या, यानं एवढं करोड रुपये कमावलं, त्यानं तेवढं करोड रुपये कमावलं. अरे त्यांच्या रना मोजता आणि तुमच्या जन्मापासून तुमच्या बापानं तुमच्यासाठी किती रना काढल्या आणि किती टाचा झिजवल्या याचा हिसाब मात्र आम्ही कधीच ठेवला नाही. तेच आमच्या पोराला शिकवायचं आहे, लक्षात घ्या. कुठला तर एखादा सैयारा पिक्चर येतो आणि तो पिक्चर बघत सगळे रडत बसली रे नालायकानो, पण तुमचा बाप तुमच्यासाठी किती रडला, त्या बापाचा अश्रू झेलायला मात्र आज आमचे हात तयार नाही. तेवढे शंड आणि नामर्द पिढी आम्ही घडवू लागलो रे. जगात सगळ्यात सर्वश्रेष्ठ काय असेल तर आपल्या बापाच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आपल्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद. ज्यानं हे मिळवलं त्यानंच करोडो रुपये कमवले, अन्यथा तुम्ही कागदांचा ढीग लावला, कागदांचा ढीग रचला रे. जी कागद इथंच टाकून जायचे आहेत, पण साला
आई बापाचे आशीर्वाद याला तोड नाही. म्हणूनच अखंड ब्रह्मांडाला फेरी मारली नाही, आपल्या आई बापाला फेरी मारली ती त्या गणपती बाप्पानं. लक्षात घ्या. हे गणित ज्याला कळालं तोच आनंदी जीवन जगू शकला. यालाच म्हणतात चला जगूया आनंदाने. हात जोडून सांगतो पोरीनो, आज एक काम करायचं. थांबतो इथं, जास्त वेळ तुमचाही घेत नाही, पण सांगणं गरजेचं आहे म्हणून फक्त घड्याळीची 10 मिनिटं पोरी. आज पळत पळत जायचं. आईला 2 प्रश्न विचारले. आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही, त्या बापाची जरा घरामध्ये वाट बघत बसायची. इथं बसलेल्या पोरींना पोरांना मी सांगतोय, माझ्या लेकरांनो, कुठलं विद्यापीठ तुम्हाला शिकवणार नाही, कोणत्या पुस्तकामध्ये हे तुम्हाला सापडणार नाही, म्हणून सांगतोय बघ. आज बापाची घरात वाट बघायची. आज घरी गेलेले आहेस, बाप थकलेला आहे, बाप झोपलेला आहे. उद्या तू शाळेला गेलीस, हे तू उठायच्या अगोदर बाप कामावरती निघून गेला होता, तू शाळेतनं आलीस, आज बापाची वाट बघायची. कॉलेजमधून आलीस, आज बापाची वाट बघायची. रोज बापाला बघतेस, पण आज जरा माझ्या नजरेतून बघायचं. 7 वाजलेत अजून बाप आला नाही, 8 वाजलेत अजून बाप आला नाही, रात्रीच्या 10 वाजता बाप आला, दुकान बंद झालेलं आहे. हे बाप आलेला आहे, घरी बाप आला, तुझ्या समोर बाप उभा आहे. एकच काम करायचं, सगळी जळमटं तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. पळत पळत जायचं आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बाबाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पुरी काय झालं ग? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास. काय झालं मला सांग. काय झालं? तुला आई काय बोलली का? तुला बाई काय बोलल्या का? तुला कोण काय बोललं का? मला सांग पोरी. तुझा भाऊ तुला काय बोलला का? त्या नालायकाची चमडीच लोळवतो, सांग मला, सांग मला. त्यावेळेला आपल्या बापाच्या डोळ्यात पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा काही नाही झालं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं. पप्पा मी जेव्हा 1 वर्षाची होती ना पप्पा, तेव्हा रोज तू मला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा मला जर आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती. जसं तुम्ही येत होता तुम्हाला कडकडून मिठी मारत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा आईनं मला मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता, हवेमध्ये अलगद फेकत होता. माझ्या बाबाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी खाली तयार आहेत. हसत हसत तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणातच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून तुम्हाला मी अंगणभर फिरवत होती. पप्पा पोतो म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती. तुमच्या खांद्यावरून मी सगळा शहरभर मी फिरत होती. पप्पा मला रात्रीची भीती वाटते म्हणून आईच्या मिठीतून मी येऊन तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाती, आता मी कॉलेजला जाती, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा आय हेट यू पप्पा. आता मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण आज गेली होती पप्पा. गणपती बाप्पाचा उत्सव साजरा होत असताना एक बाप नावाचं वादळ ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. हे पोरानो हात जोडून सांगतोय बघ, आजपर्यंत आम्हाला शिक्षणामध्ये हे शिकवलं नाही, इथून पुढे शिकवतील की नाही मला माहिती नाही, पण आज तुझ्या काळजामध्ये पेरतो बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला असताना असतो ते दिवशी, पोरा ऐक रे, त्याच्या अगोदर ऐक, कधीतरी एखाद्या अनाथाश्रम मध्ये जायचं. 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या लेकराच्या कानात फक्त हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देतं, तोंडातला भात काढून टाकतं. ते पोरगं म्हणतं, मला आई पण नाही, मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो, पण रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, माझ्या गालावरून हात फिरवल का, हळूच माझ्या कानामध्ये मला कोण म्हणेल का, मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. हळूच माझ्या मुखात कोण घास भरवल का. कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप. बाबाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. पोरानं सणासुदी दिवशी तुमचा बाप तुम्हाला या शहरातल्या एखाद्या मॉलमध्ये घेऊन जातो ना रे पोरानं, तेव्हा 5 मजली सगळा मॉल तुम्हाला तुमचा वाटतो, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. बाप
ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची होते पोरांनो. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तरी बाप लांबून म्हणतो, दाद्या चल उचल उचल. पैशाचं मी बघतो, अरे आम्हाला मिळालं नाही, तुम्हाला मिळालंच पाहिजे. तुमच्यासाठी तर रात्रंदिवस एवढी मेहनत चालली की रे माझ्या लेकरा, चल उचल. ती सगळी महागडी कपडे तुमची होतात. सणासुदीला कपडे घालून तुम्ही ती मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं मोबाईल दिला, माझ्या बापानं हे घेतलं. आणि पोरानो, हे पोरानो, बिना बापाचं पोरग एखादा कुठल्या तर झाडाखाली उभं असतं, तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघतं आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, चला माझा बाप जिवंत असतं तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग पळत 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 घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणतं, आय आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला काय मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. गप्प रडू नको. पोराला माहीत असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत आणि आईलाही माहीत असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत रडत असतं आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले का नाही सांग बरं. बाप रडू नको. तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की रे, तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही की रे. अरे वासनेनं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते का नाही सांग बरं. गप 2 दिवसानं येतेत माझं पैसे, घेऊया तुला एखादा कपडा. गप. त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातलं अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको आय. तुला जर काय झालं तर मी कुठं जायचं आहे. तुला जर काय झालं तर मी कोणाच्या गाळ्यात पडायचं आहे. तुला जर काय झालं तर मी जगायचं कसं आहे. आय मी शिकणार, मी लय अभ्यास करणार. प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आहे. एवढा मी शिकणार. ज्या लेकराला आपल्या आईबापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडला. आणि आमच्या शिक्षणाचा उद्देश हाच आहे. तुझ्या पोराला इंग्लिश किती बोलता येतं यापेक्षा तुझं पोरग तुझ्या भावना किती समजावून घेतं. दिस इज द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड. दिस इज द बिगेस्ट एज्युकेशन. बस पोरेनो, जीव गेला तरी 72 साला. बापाला लय दुःख होतंय. 20 वर्ष जपलंय बापानं. तुम्ही आता हे सगळं बघता बापाचा थाटमाट पुरी, पण तुला लहानाचं मोठं करताना ग पुरी त्याच्या अंगावरचं बनेन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली होती साला, पण तुझ्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवलाय त्या माणसानं. ब्रँडेड. त्या बापाचं पोरगं जर व्यसनाच्या विळख्यात अडकायला लागलं तर त्या बापानं जगायचं कसं. आजकालची पिढी साला बापानं मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करायला लागली. ड्रग्स प्यायला लागला तुम्ही. वाढदिवस साजरे करत बिअरचे ग्लास हातामध्ये घ्यायला लागला. आईबापाला फसवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मित्रांच्यात बसून टाळ्या वाजवता. कसं काल आईबापाला फसवलं. अरे हरामखोरा, काळजाच्या तुकड्याला फसवलंस रे हरामी. पोरी 5 मिनिटात थांबतो, पण तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते. तुझं लग्न ठरल्यानंतर. तुझं लग्न आता झालेलं आहे पण तुला माहिती नाही बघ. ज्या वेळेला तुला आता माहिती होईल तुझ्या बापाची वेदना, तेव्हा तू तुझ्या मुलीला सांगशील आणि मुलीनं तुम्ही पण ऐका. बाबाची कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुमचं लग्न ठरतं. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणपै मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं आहे. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडतो. कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर्र करून उडून निघून जाणार आहे. साला आईच्या डोळ्यात अश्रू आले तर आईला तुझा बाप ओरडतो, का ग का रडतीस, रडू नकोस पोरगी समोर. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढी दिवस आपल्याजवळ आता आहे तिला हसतच ठेवायची आणि हसतच पाठवायची. पप्पा
की तेव्हा आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं पाखरू आता मला या घरात रोज दिसायचं नाही बघ. पप्पा लवकर घरी या, लवकर दुकान बंद करा, आज मला तुमच्यासोबत जेवायचं आहे. आणि खरंच मी जर उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणारं माझं लेकरू आता मला या घरातल्या अंथरुणावरती दिसायचं नाही. पप्पा उद्या 100 रुपये देता का हो? पण हळूच माझं डोकं दाबत माझ्या कानात 100 रुपये मागणारं माझं लेकरू. पप्पा पण आईला सांगू नका पप्पा, उद्या मैत्रिणींचा वाढदिवस आहे, मला पाहिजेत बघा 100 रुपये. आईला सांगू नका, आई मला ओरडती, बापानं तुझा लई लाड केला, बापाकडून तू लई पैसे घेतीस. पप्पा आईला सांगणार असाल तर नको मला तुमचा पैसा, आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे म्हणून उगाच रुसून फिरणारं लेकरू मला आता या घरात दिसायचं नाही बघ. आता कोणाला सांगू बाळा? नाही सांगत तुझ्या आईला. मी कधी सांगितलंय का याच्या अगोदर? 100 रुपयानं काय होतंय माझ्या लेकरा, 200 घेऊन जा. आता कोणाला देऊ ग पैसे मी? तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो पोरी, पण जर तुझ्या बापाला जर रडायला आलं ना ग तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पोरी, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी. तुझी आई म्हणते अहो डोळं का लाल झालं? तर तुझ्या आईला हसत हसत बिचार गरीब म्हणते अगं साबण गेला ग डोळ्यात. साबण नाही गेला पोरी, तुझा बाप तुझ्या आठवणीत रडला. जेवढं पाणी डोक्यावर टाकत होता तेवढं पाणी डोळ्यातून काढत होता तुझा बाप. लग्नपत्रिका वाटायला तर लय आनंदात फिरतंय, पण रात्रीच्या अंधारामध्ये एकटंच रडत बसतंय बघ. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला सारखी सांगत असते, सुईसारखी टोचत असते, साला या तारखेला तुझं पाखरू जाणार आहे निघून. 12:30चा तांदूळ आहे, नटून दटून नवऱ्याबरोबर लग्नाच्या बहुल्यावरती तू उभी आहेस, वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेल्या आहेत, आनंदाला उधाण आलेलं आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बहुल्यावरती येत आहे, तो आशीर्वाद घेत आहेस, भेटवस्तू घेत आहेस, हे नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस. आणि त्या लग्न मंडपामध्ये हे जेवणाच्या पंक्ती उठत आहेत, तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे, प्रत्येकाला जेवू घालत आहे. जेवा पोट भरून जेवा, माझ्या दीदीचं लग्न आहे. हे तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच फिरत असतो बघ त्या लग्न मंडपात. लहान लेकरांशी तर ते लय गोड गोड बोलतंय, हे माझ्या बाळानं ताटात काय ठेवायचं नाही र, चला पोट भरून जेवा, 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन जावा माझ्या बापाला. हो माझ्या दीदीचं लग्न आहे. हे पोरी बघता बघता 3 वाजतात बघ, सगळा लग्न मंडप मोकळा होतो, जेवणाच्या पंक्ती सगळ्या निघून जातात बघ. हे पाहुणे रावळे जिकडं तिकडं निघून जातात, आणि नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत, नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरून जसे लग्नाच्या बोहल्यावरून तू खाली येतेस, त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी. पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते, हंबरडा फोडत तुझी आई तुला म्हणते पुरी 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं, आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी. आज घरी कसं जाऊ पोरी? घरच्या भिंती मला खायला उठतील की ग? मम्मी मम्मी करत माझ्या मागं लागणारं माझं लेकरं, माझं पाखरं आता मला या घरात दिसायचं नाही की ग? हे पोरी तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय? कोणी रडायचं नाही, चला माझ्या दीदीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. तुझा हात धरतो पोरी, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो. गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, गाडीमध्ये तुम्हा दोघांना टाकतो, आणि हसत हसत तुला म्हणतो जा बोरी चल जा, हसत हसत जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा, रडायचं नाही, चल जा. तुझी गाडी निघून जाते पुरी, आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनात ठेवलं ना, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक सगळ्यात जास्त तर साला तुझा बाप रडला, फक्त तो तुला दिसला नाही पोरी, फक्त तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो, आणि मी तर थांबतो बघ पोरी. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो बघ. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवून घेतो, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील,
ए जेवणवाल्या, जेवण लय झाक बनवलंस बाबा. बोट चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरं पळत होती. तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. उद्या म्हणशील लिकीच्या जेवणाचं पैसे पण रामराव तुम्ही अजून दिलं नाहीत. हे बस्तवाल्या, तुझे कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय झाक दिसत होता बाबा. दिलेत तुमचे पैसे, आनंद आहे. लग्नाला आलात, खूप आनंद वाटला. सब मंगल आहे, सब आनंद आहे. हे वाजंत्रीवाल्यानं पळत पळत इकडे यायचा, ठरल्याप्रमाणे हे तुमचा पैसा. आणि 5,000 तुला ज्यादा देतोय बाबा. लय भारी वाजवत होता रे दिवसभर माझं लेकरू जाताना. हे बरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पुरी, भिकारी. जेवढं साठवलेलं असतं साला एका पायावर सगळं उधळतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं कशाचाही विचार न करता तुझ्यावर उधळतो. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरूण आणि उशिओली करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला. किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदाच ओला करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो. तुझ्या जुन्या ओढणीचं मुक घेतो आणि तुझी जुनी ओढणी रात्रभर उशाला घेऊन जो अश्रूनं ओली चिंब करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझ्यासाठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव बाप आहे. संडास धुतो त्या भंग्याचं नाव बाप आहे. हे पोरी त्या ड्रायव्हरचं नाव बाप आहे. त्या वॉचमनचं नाव बाप आहे. जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीत बसवतो. जो थंडीमध्ये कुडकुडतो पण आपल्या अंगावरची चादर लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या गरीब देव माणसाचं नाव सलाम बाप आहे बाप. जो बाप जिवंतपणी कधीच कुणाला कळत नाही पण मेल्यानंतर जो बाप कळतो तो आपल्या मिठीत कधीच येत नाही तो बाप. असंख्य लेकरांच्या चुका पोटामध्ये घेवळ आपल्या लेकरांना मिठीत जो घेतो तो बाप. ज्या बापाच्या तोंडावर या 21व्या शतकामध्ये आम्ही थुंकू लागलो तो बाप आणि त्या बापाच्या पाठीशी कणखरपणे उभी राहणारी ती तुझी आई तुम्हाला कधीच कळाली नाही. म्हणून आज इथं उभा होतो बघ गणपती बाप्पाच्या साक्षीनं बघ पोरी. छत्रपतींचा आदेश आहे बघ. माझ्या लेकींना त्यांची ओळख करून दे. माझ्या लेकरांना ओळख करून दे. आई बाप एकदा पुन्हा या मातीमध्ये पेरला गेला पाहिजे. काळजातला आई बाप तुम्ही पायाखाली घेऊ लागला. 7 समुद्रापलीकडे जाता आई बाप शिकवतो. तुला इंजिनियर करतो, तुला डॉक्टर करतो. नाव यू आर नॉट वर्किंग इन इंडिया, यू आर अब्रॉड, यू आर गोइंग आउट ऑफ इंडिया. आणि आईबापाने इकडं श्वास सोडला की तिथून फोन करून सांगतात जाळून घ्या त्यांना, यायला आम्हाला वेळ नाही साला. ऐक हात जोडून सांगतोय पुरानो, व्यसन कधीच करू नको. आत्महत्या तर कधीच करू नको. आईबापाला जिवंतपणीचं मरण कधीच देऊ नको. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो. हजारो उदाहरण. आता साहेब येऊन गेले. शिक्षण खातं साहेबांच्या हातामध्ये. साहेबांना ही तीच वेदना आहे. आमची लेकरं करतायत काय? मार्कांचा ढीग रचला, मार्कांचा ढीग पोरांनी रचला पण स्वतःची ओळख विसरू लागली. स्वतःच्या शरीराचं तुकडं पोरं आमची करून घेऊ लागली. व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागली. सगळ्यात मोठा
यक्ष प्रश्न आमच्या समोर उभा आहे पुरी. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे, बापाच्या पाठीमागं तुझी आई उभी आहे. 2-3 फुटाची जमीन पोलीस स्टेशनची तुझ्या बापानं अश्रूनं भिजवलेली आहे. बापाचा शर्ट सगळा भिजलेला आहे अश्रूनं, आईचा पदर सगळा अश्रूनं भिजलेला आहे. आणि पोलिसांना तुझा आई बाप सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, पण माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेले, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले, माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. ए नालायकानो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10-10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही असा कुत्रा कुठला तर तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, बॅलन्स काय मरतो, आईबापाच्या डोळ्यामध्ये धूळ झोकून त्या कुत्र्याबरोबर फिरता काय. आणि 20 वर्ष ज्या आईबापानं तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्या आईबापाच्या तोंडावर पच करून थुंकून निघून जाताना लाज नाही का ग वाटत. हरामखोर, हे प्रेम आहे? हे प्रेम नाही पुरी. जे प्रेम तुझ्या बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं ते प्रेम कधीच असू शकत नाही. जे प्रेम तुझ्या आईला पोलीस स्टेशनला उभं करतं ते प्रेम कधीच असू शकत नाही पोरी. जे प्रेम तुला परदेशामध्ये विकतं ते प्रेम कधीच असू शकत नाही पोरी. जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं आणि त्या हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर 2-3 वर्षानं तुला रस्त्यावर सोडून देतं ते प्रेम कधीच असू शकत नाही. प्रेमाच्या विरोधात तुझा बाप पण नाही, पण हे काय प्रेम आहे का ग पुरी. लहानपणापासून तुझ्या मनाच्या विरोधात तुझ्या बापानं कधीच काय केलं नाही. तुझं लग्न तर कसं काय ग तुझ्या मनाच्या विरोधात करेल. नालायक, हे प्रेम नाही, हे शिकण्याचं तुमचं वय आहे. या वयामध्ये शिकून तुम्ही फक्त स्वतःच्या पायावर उभं राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आणि तुझ्या आईमध्ये आहे पुरी. राजकुमार, जो तू बोलेगी वही होगा. पण बापाला पोलीस स्टेशनला उभं करताना पोलीस स्टेशनला बाप आल्यानंतर पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. हे नालायक, हरामखोर, नीच. यासाठी तुझ्या बापानं तुला शिकवलं. बापाची ओळख विसरलीस, हे शिक्षण तू घेतलंस आणि वर पोलिसांना सांगतेस आमच्या जीवाला धोका आहे यांच्यापासून, यांच्यावर केस दाखल करा. अगं कार्टे 1 वर्षाची होती, अंगणात खेळताना अंगठा फुटला, रक्ताळलेला अंगठा असा तोंडात घेऊन तुझा बाप तुला दवाखान्यात घेऊन गेला की गे. घरदार डोक्यावर घेतलं. 1 महिना रोज तुझ्या आईला ओरडत होता माझ्या पोरगीकडे तुझं लक्ष नाही म्हणून. नालायकानं त्या आईबापाच्या तोंडावर थुंकू लागला. आज गणपती बाप्पाच्या साक्षीनं 4था कार्यक्रम आहे बघा. आज हे परिवर्तनाचं वादळ 4था आहे बघ पोरी. आज तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर उभा आहे. हा, खरं तर बंधूंचा रोज फोन येत होता, तारीख द्यायलाच पाहिजे, द्यायलाच पाहिजे, द्यायलाच पाहिजे. आज उभा राहिलो बघ इथं. गर्दी किती याला महत्त्व नाही. हां, इथलं 1 लेकरू माझं माणूस म्हणून घडलं तर ते 1 लेकरू छत्रपती असू शकतं. 1 लेकरू माझे आऊजी जाऊ. हां, यासाठी सगळा अट्टाच चाललाय बघ पोरी. एक ही पोरगी आपल्या आईबापाच्या तोंडावर थुंकून जाणार नाही. एक ही हे इथं बसलेलं कुठलं लेकरू आत्महत्या करणार नाही. एक ही आपल्या आईबापाला वृद्धाश्रमामध्ये पाठवणार नाही. व्यसन करायचं 1,00,000% करायचं, व्यसनाशिवाय आयुष्य नाही. पण 2 तासानं उतरणारं व्यसन शंडानी नामर्द करतात. व्यसन करायचा तर संभाजीराजांच्या बलिदानासारखं व्यसन करायचं. साला 400 वर्ष होत आली. व्यसन करायचा तर आपल्या आईबापाची मान अभिमानानं कर्तृत्वानं उंच झाली पाहिजे. असं व्यसन, कर्तृत्वाचं व्यसन. हां, एक ही पोरगी आपल्या आईबापाला सोडून निघून जाणार नाही. आज गणपती बाप्पासमोर थोडासा 1-2 बाप दाखवणार आहे मी, नक्की दाखवणार आहे. हां, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. महाराष्ट्रात माझी ओळख आहे बघ. शिव्या घालतो मी लोकांना, मारतो मी लोकांना. हां, खुर्चीवर उभा राहतो, दंगा करतो, मला चालत नाही बघ, सण होत नाही. ऐक, तुला तुझा बाप दाखवून देतो. 1-2-4 बापाने हात वर करा ज्यांच्या लेकी आणि लेकरं त्यांच्यासोबत तुम्ही आलेला. जरा 3-4 बापाने 5-6 बापाने जरा हात वर करा ज्यांची लेकरं इथं बसलेले. जरा हात वरती करा आणि जरा जागेवर उभा राहा ज्यांच्या लेकी इथं किंवा लेकरं इथं आलेले आहेत. 1-2 बापाने हात वर करा. करा, हात वर करा, बिंदास करा, बिंदास करा आणि जरा जागेवर उभा राहा, जागेवर उभा राहा, जागेवर उभा राहा, उभा राहा बंधो. परिवर्तन आहे, हे सगळे आपले आहेत. आणि या सगळ्या बापांना जरा विनंती करतोय, इथं माझ्याजवळ या, एकदा या, चला लवकर पुढे या.
आज नाही तर परत कधीच नाही. सगळ्या बापांना विनंती करतोय, या जरा इथं पुढे या. आणि आज तुम्ही हक्काने मी सांगतोय या विचार मंचावरती जायचं आहे. आज तुमचा खरा हा विचार मंच आहे. जा वरती जा, सगळ्यांनी वरती जा, जा वरती जा, चला वरती जा. हा तुमचा बाप आहे, ज्या बापाविषयी मगा 1.5 तास मी बोलत आहे. हा बाप आहे. अखंड राष्ट्रभर मी बाप बाप म्हणून समजावून सांगत आहे. हा तो बाप आहे. हां, आता फक्त कोणाकोणाचे पप्पा इथे त्या लेकरांनी जरा हात वरती करायचं आहे. चला लवकर हात वरती करा, जागेवर उभं राहा. चला जागेवर उभं राहा. कोणाकोणाचे बाप्पा आहे त्या लेकराने हात वरती करायचा आहे, जागेवर उभं राहायचं आहे आणि माझ्या समोर यायचं आहे. पुरी चल लवकर ये, इकडे ये, चल लवकर चाल. बाकी सगळ्यांनी शांत बसायचं आहे. जरा कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या लेकरांनी जरा इकडे ये ग पुरी, इथं ये, चाल लवकर माझ्या जवळ आहे. दंगा बांध, आवाज बांध. हां माते शांत, चल. आता just listen carefully. Whatever I am going to tell you, you will not find it in any book. No school will teach you, no university will teach you whatever I am going to tell you. I am not talking with your ears, my dear, my heart, my darling. I am talking with your heart. Just listen. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. हां, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक आहे पुराणं. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते. रोज आपला बाप मरत असतो आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. पोरानो खरं सांगू का, जिवंतपणीचं मरण लय वाईट आहे रे. ना जगता येतं ना मरता येतं. भगवंत सगळं काही माफ करेल, पण आपल्या आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण कधीच माफ करणार नाही पोरीनो. हे बघ, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसती ना ग पोरीनो, छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसती, मी नसतो, कोणीच नसतं. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटंसं रोपटं वाढतंय बघ पोरा, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. बाप. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. हे बघ, आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली, माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या. गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतोय 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही त्या माऊलीनं करून दाखवलं बघ. जे देवाला जमलं नाही ते त्या माऊलीनं करून दाखवलं. 9 महिने इथं आम्हाला जागा दिली. आमचं उगमस्थान ते आहे. लेकराची पहिली वेदना लेकरा अगोदर तिला कळते. लेकरांच्या डोळ्यात अश्रू येण्याच्या अगोदर त्या माऊलीच्या डोळ्यात अश्रू येतं. पण पोरीनो, आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या डोळ्यातला एकही अश्रू कोणाला न दाखवता आजपर्यंत जर कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहेस पोरी. कारण या राष्ट्रातल्या कित्येक लेकरांना वाटतं आपण आपल्या बापाला मिठी मारावी, पण एकदा का ब्रह्मांडात गेलेला बाप परत कधीच येत नसतो पोरी. पण आज तू श्रीमंत आहेस या जगातली. 1 वर्षाचं व्हायचं पोरा, 1 वर्षाचं. मी सांगतोय म्हणून व्हायचं. 1 वर्षाचं व्हायचं पोरी. आणि 1 वर्षाची होतेस तेव्हा जशी बापाला कडकडून मिठी मारत होतीस तशीच मिठी पोरा आज बापाला मारायची. बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी सांगू शकली नाही, पण आज तुम्हाला सांगते, माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लई जीव आहे. पोरी जा पाळत आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे पोरा. चाल, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. आज नाही तर परत कधीच नाही पोरानो, आज नाही तर परत कधीच नाही. आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारा पोरानो. आपल्या बापाला अगोदर, आपल्या आईला अगोदर कडकडून मिठी मारा. ए पोरानो, हा तुमचा बाप आहे. त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग? तुझ्या डोळ्यात आलेले अश्रू खोटे आहेत का मला सांग? सांगा पोरानो, सांगा. या बापाची काय चूक असती? तुम्हाला लहानाचं मोठं केलं ही या बापाची चूक आहे का? तुम्हाला तुमच्या पायावर उभं केलं ही बापाची चूक आहे का? त्या आईनं
स्वतः उपाशी राहिली पण साला तुम्हाला घास घास भरवला. ही या बापाची चूक आहे का? सांगा, या बापाला तुम्ही लाचार कराल का? या बापाला पोलीस स्टेशनला उभं कराल का? पोरानं एकदा पाया पडा, चला बापाच्या पाया पडा, चला डोकं टेकवा, चाल झोक झोक. हा तुझा देव आहे बघ पोरी, हा तुझा गणपती बाप्पा आहे. देवळातला देव मेला अंतरीचा, हा तुझा देव आहे पुरी, हा तुझा देव आहे. साप मंगल आहे. सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करायचा आहे. ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतलाय त्या सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करायचा आहे, आपल्या डोक्यावरती ठेवायचा आहे. ठेवा डोक्यावरती. एका मिनिटासाठी फक्त आपलं डोळं झाकायचं आहे. आयुष्य दिलं आई बापानं, आता फक्त 1 मिनिट त्या बापासाठी द्यायचं आहे. घरामध्ये बाप नाही आहे, घरामध्ये आई नाही आहे. खूप अगोदरच तुम्हाला आई बाप सोडून गेलेला आहे. गेला तरी जाऊ दे. आता फक्त 1 वर्षाचं व्हायचं आणि ज्या बापाला तुम्ही 1 वर्षाचा असताना कडकडून मिठी मारत होता त्या बापाला फक्त डोळ्यासमोर आणायचं, त्या आईला फक्त डोळ्यासमोर आणायचं. आला का आई बाप डोळ्यासमोर? आता एकदा कडकडून मिठी मारायची त्या आई बापाला आणि सांगायचं, तुम्ही होतात तेव्हा कदाचित मी चुकली असेल, तेव्हा मला कदाचित तुम्ही मला कळालं नाही, कदाचित तेव्हा मिठी मारायची राहून गेली, कदाचित तेव्हा तुमच्या गालावरून हात फिरवायचा राहून गेला, कदाचित तुम्हाला घास भरवायचा राहून गेला. आणा डोळ्यासमोर त्या बापाला, आणा डोळ्यासमोर आईला आणि मारा कडकडून मिठी. एक मारा कडकडून मिठी. भरवा एखादा घास त्या बापाला, भरवा. आई बापाच्या गालावरून हात फिरवा फिरवा फिरवा. ज्यांचे आई बाप आहेत त्यांनी आपल्या बापाला कडकडून मिठी मारा मारा आणि घ्या शपथ आणि सांगा, आमचा तुमच्यावर लई जीव होता आहे आणि इथून पुढं राहणार. पोरीना घ्या शपथ, सांगा बापाला, मी तुम्हाला कधी लाचार करणार नाही, पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. आणि पोरानं सांगा, जीव गेला तरी बेहतर, मी कधी व्यसन करणार नाही. घ्या शपथ. सब मंगल है. बसा सर. दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो. हे ईश्वर, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे निवाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, भूता वरस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो तेला हो. प्राणी जात या नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो अजायानम, नमो लोय सव्व साहुनम. ऐसो पंचन मुकारो सव्व पावपन सनो, मंगलानम च सव्वेसिम पडमम हवै मंगलम. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरांनो, हे आपलं राष्ट्र आहे. या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. आई बापानं दिलेलं हे सुंदर शरीर आहे आणि हे सुंदर आयुष्य आहे. या आयुष्याला जपा आणि हेच खरं आनंदी जीवन आहे. हसणं, मनोरंजन करणं, पिकनिकला जाणं, हॉटेलमध्ये जेवणं हे मनोरंजन नाही, लक्षात घ्या. हे फक्त मनोरंजन आहे, हे आनंदी जीवन नाही, लक्षात घ्या. जे काय तुम्ही आता 1 तास अनुभवलात, ज्यांना तुम्ही मिठीमध्ये घेतलात, ज्यांच्या तुम्हाला आठवणी आल्या आणि तुम्ही कुटुंबाचे एकत्रित पुन्हा एकदा नव्याने बांधलात, त्याला आनंदी जीवन म्हणतात. आणि हाच शाश्वत आनंद आहे, हाच शाश्वत आनंद आयुष्यभर आपल्याबरोबर जाणार आहे. हा वसंतंकरे आज तुमच्यासमोर उभा राहिला. आपण मला आपली सेवा करण्याची संधी दिलात. लक्षात घ्या, मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल, कोणाला ओरडला असेल, मला माफ करा. आणि जर मातानो मला काय द्यायचं असेल तर त्या भगवंताला फक्त एवढं सांगा, आमच्या राष्ट्राचा एक पोर वसंतंकरे नावाचं अखंड विश्वभर माणुसकी, शांती, आनंद पेरत आहे. त्याचा आवाज असाच वाघासारखा काय असाच राहणार आहे. त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे. डोक्यांच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे. आणि त्याचा शेवटचा श्वास लाखो करोडो लेकरांचा सकारात्मक परिवर्तन करत असताना त्यांच्या साक्षीनं
ऐक त्याचा शेवटचा श्वास अगदी हसत हसत या ब्रह्मांडामध्ये विलीन होणार आहे. एवढा एकच आशीर्वाद मातानो माझ्यासाठी या भगवंताकडे मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका, कारण एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागत असतो. एवढं बोलतो आणि आपल्या सर्वांच्या ऋणामध्ये राहून माझ्या गुरुवार्यांच्या चरणी नतमस्तक नेहमीच असलेला हा वसंत आपल्या समोर सुद्धा नतमस्तक होतो आणि मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.